आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। हेडलाईन: छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या आराखड्याला पालिकेची मंजुरी नसताना केलं जातंय बांधकाम। कळव्यातील पोलिसांनी बालविवाह उधळून लावत वरपक्षाच्या कुटुंबियांना केले अटक। कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या इमारतीचे आराखडे मंजूर नसून बेकायदेशीररित्या मजले उभारण्यावर कारवाईचे आदेश राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने दिले आहेत। कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे सर्वसामान्यांचे उपचाराचे असे मध्यवर्ती केंद्र आहे। मात्र या रुग्णालयात सदैव कुठल्या ना कुठल्या गोष्टींचा तुटवडा हा नेहमीच होत असल्याने हे रुग्णालय नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकते। सत्ताधारी अनेक सुविधांचा शुभारंभ करतात, मात्र त्याचं सुयोग्य नियोजनाअभावी त्या बारगळतात आणि सामान्य नागरिक मात्र या सुविधांपासून वंचित राहतो। जनमोर्चा या सामाजिक संस्थेने या रुग्णालयाच्या इमारतीचा आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीबाबतचा प्रश्न उपस्थित केला आहे। माहितीच्या अधिकारांवर या इमारतीचे आराखडे महापालिकेने मंजूर केले नाहीत अशी माहिती समोर आली आहे। अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास धावून जाणारे ठाणे महानगरपालिका प्रशासन रुग्णालयाच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई का करत नाही असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत। सध्या रुग्णालयाच्या इमारतीवर आणखी एक मजला वाढवण्याचे काम सुरू असून ठाणे महानगरपालिकेचे महापौर संजय मोरे यांना याबाबत विचारपूस केली असता सदर गोष्टीचा तपास करू असं त्यांनी म्हटलंय। तर ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असून सध्या सत्ताधारी हे सत्तेच्या मागे पळत असून नागरिकांच्या विकास कामांकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे विरोधी पक्षनेते हनुमंत जगताळे यांनी म्हटलंय। त्यामुळे सध्या बेकायदेशीररित्या उभारलेल्या रुग्णालयावर कारवाईचे आदेश राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने दिल्यानंतर ठाणे महानगरपालिका प्रशासनाची मात्र पळापळ सुरू झाली आहे। सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे। तब्बल 22 वर्षांनंतर ठाणे महानगरपालिकेला क्रीडा धोरण बनवण्यास आली अखेरीस जाग। क्रीडा कला संस्कृती जोपासण्याकरिता प्रत्येक महानगरपालिका विविध उपक्रम राबवित असते। त्याकरिता राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचेही आयोजन ठिकठिकाणी केले जातं। यातूनच अनेक कलाकार खेळाडू घडतात आणि परदेशात जाऊन विविध पारितोषिकही मिळवतात आणि त्या जिल्ह्याच्या आणि शहरामध्ये मानाचा तुरा रोवतात। कठीण परिस्थितीवर मात करत कलाकौशल्य पणाला लावून खेळाडू हा स्पर्धेत विजयी होतो। त्यातीलच ठाण्यातील दिनेश कांबळे याने आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शरीर सौष्ठत्व स्पर्धेमध्ये ब्राझीलमध्ये जाऊन ब्रॉन्झ मेडल प्राप्त केले। आपल्या पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवून पैशाची नड भागवून दिनेश परदेशात गेला आणि हे पारितोषिक त्याने प्राप्त केलं। मात्र या खेळाडूची ठाणे महानगरपालिका प्रशासनाला उशिरा का होईना दखल घेण्यास जाग आली। ठाणे महानगरपालिकेकडे सध्या कोणत्याही प्रकारचे क्रीडा धोरण नसल्याने त्याला पालिकेकडून सध्या तरी कोणतीही आर्थिक मदत मिळू शकत नाहीये। माध्यमांनी ही बाब उचलून धरली। गेल्या 22 वर्षापासून ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे, मात्र या सत्ताधाऱ्यांनी कधी क्रीडा धोरणाचा विचारच केला नव्हता। प्रसारमाध्यमांनी ही बाब उचलून धरल्यानंतर आता 22 वर्षांनंतर का होईना ठाणे महानगरपालिका क्रीडा धोरण आखणार आहे। मी आता वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी ब्राझीलमध्ये गेलो होतो आणि तिथे मला ब्रॉन्झ मेडल मिळालं आणि त्यासाठी मी खूप वर्षभर मेहनत केली। जवळजवळ मी 12 वर्ष बॉडी बिल्डिंग करतोय आणि या 12 वर्षानंतर मला ब्राझीलमध्ये जाण्यासाठी वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी सिलेक्शन झालं। त्यासाठी मी स्पेशल डॉक्टर संजय मोरे यांना थँक्स बोलतो, यांनी माझं वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी सिलेक्शन दिलं आणि याच्या पुढे अजूनही स्पर्धा आहेत आणि त्या स्पर्धेमध्ये माझी तयारी चालू आहे की माझं वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी सिलेक्शन झाले आणि माझ्याकडे फक्त 10 दिवस होते आणि 10 दिवस अगोदर मला कॉल आला की तुमचं वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी सिलेक्शन झाले आणि तुम्हाला ब्राझीलमध्ये जायचं आहे। त्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती एवढी बिकट होती की फायनान्शियली खूप प्रॉब्लेम आले। त्याच्यामुळे मी माझे कर्ज काढलं, परत वाईफची ज्वेलरी वगैरे गहाण वगैरे ठेवून असे म्हणजे जमून मी वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी गेलो। कोणी मदत केली नाही, कोणी फायनान्शियली मदत नाही केली, कोणी पॉलिटिशियननी मदत नाही केली किंवा कोणी असे आहेत त्यांनी कोणी असे पुढे आले नाही हेल्पसाठी। काही मदत नाही, सरकारकडून काहीच मदत नाही आली। असे खूप असे चांगले प्लेयर आहेत जे आर्थिक परिस्थितीमुळे पुढे जात नाही आणि इंटरनॅशनल लेवलला आपल्या देशाला मेडल मिळत नाही। तर माझं म्हणणं असं आहे की पॉलिटिशियन आणि किंवा कोणी असून दे त्यांनी पुढे यावं आणि त्यांना हेल्प करावी आणि त्यांना पुढे जाण्यासाठी स्पोर्ट्समध्ये तर ते स्पोर्ट्समध्ये पुढे गेले तर ते आपल्या देशासाठी चांगल्या प्रकारे मेडल्स घेऊन येतील, आपल्या देशाचं आपल्या भारताचं नाव पुढे जाईल। तेव्हा खूप असं वाईट वाटलं की कोणी मला हेल्प करत नाही आणि मला आता 10 दिवस आहेत आणि मला वर्ल्ड चॅम्पियनशिप जायचं आहे। परत माझी स्वतःची ट्रेनिंग आहे आणि ट्रेनिंगसाठी पण खर्च असतो, आमचा डाएट, आमचा आहार, त्याला पण काही खर्च असतो। परत मला ट्रॅव्हलिंगला तिकडे जाण्यासाठी जवळजवळ 2 लाख रुपये खर्च होता आणि तो कसा तयार करायचा त्याच्यामुळे मला खूप मध्ये अडथळे आहे। मग मी शेवटी माझे जे वाईफचे ज्वेलरी आहे ती गहाण ठेवून
बँकेतून लोन काढून अशा प्रकारे मी या स्पर्धेसाठी भाग घेतला. हां, हे सर्व जिथं बदललं तर पाहिजे, मदत केली पाहिजे, तर आपल्या चांगले स्पोर्ट्समन पुढे जातील, चांगल्या प्रकारे मेडल्स वगैरे घेऊन येतील. तर माझं असं म्हणणं आहे की सरकारने काहीतरी हेल्प करावं, अशा जे होतकरू प्लेयर आहेत त्यांना चांगल्या प्रकारे मदत करावी, त्यांना पुढे पाठवावं स्पोर्ट्समध्ये, तर इंटरनॅशनल लेवल आपल्या चांगल्या प्रकारे मेडल्स वगैरे भेटतील. पुढचं एम काय असणार आहे तुझं? पुढचं एम्स म्हणजे आत्ताच वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली आणि नेक्स्ट मंथमध्ये स्पेनमध्ये एक अमेच्युअर ओलिम्पिया म्हणून कॉम्पिटिशन आहे, त्यासाठी माझी तयारी चालू आहे. पण आर्थिक परिस्थितीमुळे मला असं वाटते की मला फायनान्शियली जर मदत नाही झाली तर मी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकत नाही. तर माझं असं म्हणणं आहे की मला हेल्प करावी आणि मी तिकडे जाऊन आज ब्रॉन्झ मारले तर उद्या मी नक्की स्पेनमध्ये गोल्ड मारेन. सारिका साळुंखे, एस9 न्यूज, ठाणे. ठाणे नगर पोलिसांनी चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने कळव्यात बालविवाह उधळून लावीत भटजीसह वरपक्षाच्या कुटुंबियांना अटक केली आहे. तिला शिकून शिक्षक व्हायचं होतं, पण तिच्या वडिलांना हे मान्य नव्हतं. 10वीच्या परीक्षेचा फॉर्म न भरू देता 28 वर्षाच्या तरुणावर 16 वर्षीच्या मुलीचा विवाह कळव्यात लावून दिला जात होता. कळव्यातील सायबानगर परिसरात बालविवाह होत असल्याची माहिती चाइल्ड प्रोटेक्शन युनिटला सूत्रांकडून मिळाली. पोलिसांनी मुलीचा शोध घेत शाळेतून तिचा दाखला हस्तगत केला असता हा बालविवाहाचा प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. एका 16 वर्षाच्या गरीब मुलीचा तिच्या मनाविरुद्ध 28 वर्षीय तरुणाशी सायबानगरमधील शिवमंदिरामध्ये विवाह लावला जात होता. ठाणे नगर पोलिसांनी चाइल्ड प्रोटेक्शन युनिटला सोबत घेऊन विवाहस्थळ गाठले, तर गोविंद त्रिपाठी हा भटजी कुर्ला येथून विवाह लावण्याकरिता दाखल झाला होता. वधू आणि वराचे वडीलही विवाहस्थळी उपस्थित होते. पोलिसांनी विवाहस्थळ गाठत लग्नाचे विधी सुरू असतानाच तेथे धाड टाकली आणि पोलीस निरीक्षक मदन वळला यांच्या मार्गदर्शनाखाली निष्पाप मुलीची बालविवाहातून सुटका केली आहे. एस9 न्यूज, ठाणे. एस9च्या बातमीपत्रात वेसेल अल्पशा विश्रांतीची. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. एस9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. शासकीय वसतिगृहातील विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांनी आज ठाण्यातील आदिवासी विकास विभाग कार्यालयावर धडक मोर्चा नेला. आदिवासी मुलामुलांना शैक्षणिक हक्क मिळावा याकरिता शासनाने शासकीय वसतिगृहाच्या योजनेचा शुभारंभ केला. या योजनेचा अनेक आदिवासी विद्यार्थी लाभही घेत आहेत. मात्र सध्या आदिवासी विद्यार्थी हे शासकीय सुविधांपासून वंचित आहेत. शिष्यवृत्ती, आरक्षण, फीमधील सवलती, संगणकीय सुविधा, वसतिगृहातील मूलभूत सुविधा, इमारतीची दुरावस्था, सभोवतालचे गलिच्छ वातावरण यांसारख्या विविध समस्यांना या विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शासकीय वसतिगृहातील मुलामुलींनी तलापली ते ठाणे ATC कार्यालय अशा भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. यामध्ये तब्बल 123 आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी सहभागी झाले. आदिवासी बालविकास विभागाने वसतिगृहातील समस्यांची दखल घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास याहूनही तीव्र आंदोलनाचा इशारा देखील दिलाय. परंतु गेल्या 2 वर्षापासून त्यांनी ऑनलाईन योजना राबवली आहे शिष्यवृत्ती
राबवल्या जात आहेत त्या विरोधात आमचा म्हणजे मिळत नाही योग्य प्रकारे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होते आणि त्या योजना सतत पूर्णपणे राबवल्या जात नाही. यामध्ये सरकारच्या त्रुटी आम्हाला दाखवायच्या, शासनाच्या त्रुटी आम्हाला दाखवायच्या आहे. त्यासाठी आम्ही सर्व 123 म्हणजे ठाणे प्रकल्पातील 123 वसतिगृहांचा हा संयुक्त विद्यार्थ्यांच्या वतीने मोर्चा आहे. यामध्ये कोणाचाही कसलाही हात नाही, पॉलिटिकल लीडर नाही, काही नाही. फक्त इथे जे स्कॉलरशिप किंवा शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत, जे घेत आहेत, सध्या शिकत आहेत, त्यांच्यासाठी ज्या योजना राबवल्या जातात त्या अतिशय कुचकामीपणे राबवल्या जात आहेत. त्यांना आम्हाला चांगल्या प्रकारे राबवावेत हे सर्व निवेदन आम्हाला आज द्यायचं आहे त्यांना. आज प्रकल्प इथून तलावपाली ते ATC कार्यालय असा आमचा मार्ग आहे. सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने 13वे राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन 12 ते 14 डिसेंबर रोजी दरम्यान ठाण्यातील ज्ञान साधना महाविद्यालयात होणार आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने प्रतिभा संगम हे 13वे राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन यंदा ज्ञान साधना महाविद्यालयात 12 ते 14 डिसेंबर दरम्यान होणार आहे. राज्यभरातून 500 ते 600 विद्यार्थी साहित्यिक या कार्यक्रमास उपस्थित राहणार असून कवी संमेलन, परिसंवाद, गटशः चर्चा, पथनाट्य, ज्येष्ठ साहित्यिकांची मुलाखत, मान्यवरांची भाषणं इत्यादींचा समावेश असणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष सतीश प्रधान यांनी दिली आहे. ग्रंथदिंडीने या साहित्य संमेलनाची सुरुवात होणार आहे. तर ठाण्यातील सर्व साहित्यिक, कलावंत, मराठी भाषा प्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन देखील येथे करण्यात आले आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी केंद्र सरकारकडे प्रतिभा संगमाकडून करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती प्रदेश अध्यक्ष डॉक्टर वरदराज पापट यांनी दिली आहे. 12, 13, 14 डिसेंबर या 3 दिवसामध्ये ज्ञान साधना महाविद्यालयामध्ये जे प्रतिभा संगम होणार आहे, या प्रतिभा संगमचे स्वागताध्यक्ष सतीश प्रधान या संमेलनाला उद्घाटक म्हणून संत साहित्याचे अभ्यासक आणि तुकाराम महाराजांचे घराण्यातले जे वंशज आहेत डॉक्टर सदानंद मोरे हे याचं उद्घाटन करणार आहेत. त्याचबरोबर अन्य 3 दिवसात जे वेगवेगळे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांची प्रकट मुलाखत असेल. नवीन पिढीचा जो गीतकार आणि कवी आहे गुरु ठाकूर हे विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद करतील. त्याचबरोबर काही वैचारिक सत्र आहेत, काही परिसंवाद आहे. याच्यामध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजे मिळूकर येणार आहे, पुण्यातले संजय भास्कर जोशी येणार आहे. त्याचप्रमाणे ठाण्यातले जे अन्य साहित्यिक आहेत त्याच्यामध्ये सतीश सोळंपूरकर, किरण येळे, अरुण म्हात्रे, बागवे, सिसिलिया कारवालो, अनुपमा उगरे ही स्थानिक मंडळी तर आहेच. त्या जोडीला महाराष्ट्रातले प्रभाकर साळेगावकर असतील आहे, त्याच्यामध्ये औरंगाबादचे श्रीकांत उमरीकर असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली वेगवेगळ्या जिल्ह्यातले सुद्धा काही साहित्यिक मंडळी या संमेलनाला उपस्थित असणार आहे. आणि समारोपाचा जो मुख्य कार्यक्रम असतो त्या समारोपाच्या कार्यक्रमाला हैदराबादचे ज्यांचं मराठीमध्ये खूप मोठं चिंतन आहे आणि या प्रतिभा संगमच्या पहिल्या वर्षाचे जे प्रमुख होते डॉक्टर जयंत कुलकर्णी यांचं मुख्य भाषण समारोपात होईल. आणि महाराष्ट्र शासनाचे शिक्षण मंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय नामदार विनोद तावडे, त्याचप्रमाणे विधान परिषदेचे उपसभापती माननीय वसंतराव डावखरे हे सुद्धा या कार्यक्रमावर उपस्थित असतील. त्याचप्रमाणे खरं तर अजूनही बरीच नावं आहेत, पण तुझ्या सरकारमध्ये काही मंत्रिमंडळाचा विस्तार वगैरे असं सगळं होणार असल्यामुळे ठाण्याला बहुमानच मिळणार आहे. काही नवीन मंत्री सुद्धा आपल्याला ठाण्याला मिळतील. त्यामुळे 2 दिवसातल्या घडामोडी होतील. त्याप्रमाणे जे कोणी लोकप्रतिनिधी मंत्रिमंडळात आहेत त्या लोकांशी सगळ्यांशी लोकप्रतिनिधींशी आता बोलणं झालेलं आहे. कुठल्या ना कुठल्या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये जसं संजय केळकरांशी बोलणं झालं ते म्हणजे की नाही मी कवी संमेलन मला कविता. S9 न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. हेडलाईन: छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या आराखड्याला पालिकेची मंजुरी नसताना केलं जातंय बांधकाम. कळव्यातील पोलिसांनी बालविवाह उधळून लावत वरपक्षाच्या कुटुंबियांना केले अटक. S9च्या बातमीपत्रावर इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.
Thank you.